विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. ज्ञानोबारायांचं वर्णन करणार आहे. ऐका, वर्णन करणारे बी मोठेत आणि ज्यांचं वर्णन केले ते सुद्धा मोठे. कारण मोठा माणूस हा मोठ्यालाच कळत असतो. विठ्ठल. आणि त्याच्या पुढं मोठ्याने मोठं म्हणावं, किरकोळाने म्हणायचं तुम्ही लय भारी. कोण खातो? वर्णन करणारा सुद्धा वजनदार पाहिजे, तर त्या वर्णनाला किंमत आहे. विठ्ठल. हो. आणि ज्ञानोबारायांचं वर्णन तुकोबाराय करतात. याचा अर्थ वर्णन करणारेही भक्त आहेत, ज्यांचं वर्णन केले तेही भक्त आहे. भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते, बाकीच्यांना कळणार नाही. क्या बात, क्या बात. आपण आपल्याला तसं व्हावं लागल, त्यावेळेस महत्व कळत असतं. विद्वानाची किंमत विद्वानालाच कळत असते आणि कलाकाराची किंमत सुद्धा कलाकारालाच कळत असते. हे रगाबळ्याचे काम नाही. त्याच्यामुळे ज्ञानोबारायांचं वर्णन ज्यांचं आहे तेही मोठे आणि ज्यांनी केले तेही मोठे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धरणेकरी प्रकरणातील अभंग आहे. बीड प्रांतातला एक माणूस होता, नाहीतरी बीड प्रांत म्हणजे जरा खतरनाकच प्रांत आहे. मराठवाडा म्हणजे उबाळे काका मगाशीच म्हणले अख्खा मराठवाडा झाडून आणलाय. म्हणजे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा येड करण्याची ताकद मराठवाड्यात आहे. भेटायला आणि त्याच्या अंतःकरणात एक इच्छा होती की त्याला अभ्यास न करता विद्वान व्हायचं होतं आणि काम न करता धन कमवायचं होतं. आता 2 गोष्टी बघा बरं का. अभ्यास करायचा नाही, ज्ञानी व्हायचं होतं आणि काम नको माल पाहिजे होता. कसं शक्य आहे? अभ्यासच करावं लागेल तर विद्वान होता येईल. साध्य साध्य करीता साया साध्य साध्य करीता साया साध्य साध्य करीता घामच गाळावं लागन. हो, फुकट देव देत नसतो. अभ्यास करावं लागन, विद्वान होईल. इको कमी आवाज द्या, मेन पॉवर द्या सर, रिदम गावला पाहिजे जर. हॅलो इथं थोडं. आणि काम न करता धनवान व्हायचं होतं. इच्छा सामान्यच होती, पण डायरेक्ट त्यांनी पंढरपूर गाठलं आणि देवापुढं. इको कमी ठेव थोडं. देवापुढं अनुष्ठान म्हणले मला असं असं व्हायचंय. देव म्हणले सध्या इथलं कोर्ट बंद आहे, म्हणले तुला आळंदीला जावं लागेल. देवानं आळंदीला पाठवलं माझ्या ज्ञानोबारांकडे. ज्ञानोबारांकडे तेच अधिष्ठान. आता ज्ञानोबाने असा विचार केला, देवाने माझ्याकडे पाठवलंय याचा अर्थ असा की माझी किंमत ह्याला कळालीच आहे. कारण देव इकडे पाठवतो म्हणजे काय, माझी किंमत ह्याला कळालीच आहे. पण माझ्याही तोला मोलाचा साधू सध्याच्या काळात आहे आणि मुक्काम पोस्ट दिहुला ते राहतायत, हे ह्याला कळावं.
ज्ञानोबाने सांगितलं, म्हणले सध्या मी बी थोडं ऑफिस बंद केले, म्हणले तुम्हाला देहूला जावं लागेल. गेले तुकोबारांक. महाराज अशी अशी इच्छा आहे. म्हणले कुठून आले? म्हणले आधी पंढरपूर गेलो, तिकडून आळंदीहून देहू. ज्ञानोबाने पाठवले असं कळाल्याच्या नंतर माझ्या तुकोबारांच्या डोळ्यामध्ये आसू आले. काय ज्ञानेश्वरी होणे ते हे पाठविले धरणे. काय ज्ञानोबारांकडे होणे आणि त्यांनी माझ्याकडे पाठव. मज पामर आहे काय थोरपण पायाचे वाहन पायी बरे. तुकोबारांनी त्याला उपदेश केला, राजा तुझ्या आळंदीहून इकडं आला ना, ज्यांच्या दरबारात अनुष्ठान केलं, अरे त्यांच्या अंगात काय आणि त्यांच्या घरात काय हे नंतर सांगतो, पण त्यांच्या दारात काय अभंगाच्या पहिल्या चरणात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारांनी धरणे करायला सांगितलं. तो जिथून आला ना तिथली किंमत तुला सांगतो. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. अरे त्यांच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे. तू म्हणता महाराज बस करा, जिंदगी गेली आळंदीत रोज दर्शनाला जातोय 2 टाइम. आजपर्यंत आम्हाला एकदा बी सोन्याचा दिसला नाही. तुम्ही कसं काय म्हणता सोन्याचा पिंपळ? आपण काय कमी? आता तुम्ही आळंदीत राहणार आहे, आम्ही कधी मध्ये आल्यावर दर्शनाला येतोय.
कस काय सोन्याचं नाही दिसाना कस काय आणि तुकोबारे म्हणतात कस काय विडलं. खरंच सांग त्याच्या पुढचं सोन्याचा कसं ते सांगतो, पण आपल्याला जर ओरिजिनल सोन्याचा दिसला असता तर आपण ठेवलंच नसता. 700 वर्षात राहिला असता का वारेला जायचं पानान खोडान फांदियान ठेवलंच नसतं आपण. हा आणि आपल्या चर्मदृष्टीला दिसत नाही. अरे तुकोबाऱ्यांची दिव्य दृष्टी त्यांना दिसला म्हणजे आहेच विठ्ठल. दुसरा त्याचा अर्थ असा आहे जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ याचा खरा भावार्थ असा आहे का सुखाचा पिंपळ. जयाचे द्वारे सुखाचा पिंपळ म्हणजे ज्ञान सुख अनुपम संताच्या चरणी सुखाची प्राप्ती सुख वसे हेची पायीन बहुपायी संताच्या सुखाचा पिंपळ आहे. कारण माणसाचा बोलण्याचा शब्द एखादी म्हातारी जर मिली तर माणसं गावातले म्हणतात पोराला म्हणतात नको रडू म्हातारीचं सोनं झालं का खटक्यात झटका मिली ना म्हणजे सोनं होतं का पण नाही. पण भाषा कशी जाऊ दे सोनं झाले लई डॉक्टरांना आई शिवून येडेवाणी करण्यापेक्षा आपलं एक गाव 2 तुकडं जागेवर गेली सोनं झालं. म्हणजे सोनं झालं याचा अर्थ सुखाने गेली. सोनं या शब्दाचा अर्थ काय सुख. तसं हे तर भावार्थ जर घ्यायचा म्हणलं जयाचे द्वारे सुखाचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. आणि सोनं तर माणसाला लई प्रिय आहे. मी म्हणतो सोनं जरूर घाला स्वतःच्या आनंदासाठी घाला प्रदर्शन करू नका. 10 बोटातही सांगत्या घाला पण लोकाला हिनवण्यासाठी नाही. उगा शायनिंग हाणत्यात लग्नाच्या पंक्तीत बुंदीवाड भातवाड बुंदीवाड अंगठी काढ्यान टोपली उचल लोकाला गिळायचं पडले तुझ्या अंगठ्यावर काय टाइम आहे का लोकाला. पण कुठं शायनिंग हाणावं ही बी लोकांना कळ. एकाच्या 10 बोटात अंगठ्या गेलो बाजारात म्हातारी वांगी टमाटे काय बसली कशीत वांगी कशीत बटाटे घ्यायचं नव्हतं फक्त म्हातारीला अंगठ्या दाखवायच्या असे बोट फिरवायचा वांगी कशी बटाटे कशी. म्हातारीने ओळखलेला कोणचा रोग झालाय ती. म्हातारीच्या बी दांडात बाजी बंद होतो. जुन्या काळातली म्हातारी होती तिने चोळीच्या बाहेर मागे सराय म्हणजे वांगी 10 बटाटे 12 जी तोंड गाली घातलं निघून गेलं. ते अजून बाजारात ना नको रे म्हणलं आपली अगरबत्ती लावताच कुठं भेटल. सोनं जरूर घालावं पण त्याचं प्रदर्शन नसावं. तसं सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. 2 अर्थ झाले. तिसरा अर्थ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ म्हणजे जयाचे द्वारे सोनं या शब्दाचा अर्थ आहे मोक्षाचा पिंपळ. जयाचे द्वारे मोक्षाचा पिंपळ. त्याच्या पुढचा अर्थ आहे देव हा भक्ताच्या घरात राहत असतो आणि देव वैकुंठ सोडून खाली आलाय. ज्या सुखा कारणे देव वेडावला. देवाला एकदा पंढरपुरात लय बोर झाले टेन्शन आलं आणि देवाशी बसले चिंद. रुक्मिणी साहेबांनी म्हणले काय झालं. देव म्हणे तुम्ही ग बसा टेन्शन द्यायला बी तुम्हीच
आणि उरून विचारायचं काय तू जगू द्या म्हणजे सुखाने आम्हाला, मला जरा बोर झाले. आणि देवाला एक सांगतो टेन्शन आहे म्हणून नामदेवरांना बोलून घेतलं. म्हणजे जरा असं थोडं रिलॅक्स पाहिजे हो, जरा लयची गण डोक्यामागे जरा असं फिरायला थोडं एखादं असं आराम कुठं तरी. मी नामदेवराय म्हणे तुम्हाला आराम फक्त एकाच ठिकाणी भेटेल. तुम्हाला एका ठिकाणी विश्रांती भेटेल. नामा म्हणे देवा चला तया ठया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. अहो देवाला विसावा, जगाला विसावा देवाकडे, पण देवाला विसावा संतांकडे. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. देव भक्ताकडे असताना देवाला डायरेक्ट घरात एंट्री. आणि देवाला सोडून लक्ष्मी राहत नाही. मग देव आळंदीला आले माऊलींच्या घरात राहिले म्हणले, मग लक्ष्मी म्हणली मी बी येणार. पण लक्ष्मी आल्यावर लक्ष्मीला संतांच्या घरात एंट्री नाही. देव घरात आणि लक्ष्मी दारात. आणि तीच लक्ष्मी पिंपळाच्या स्वरूपात उभी राहिली म्हणून जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. हा, कारण लक्ष्मीला काही घरात एंट्री नाही ना संतांच्या, म्हणून देवाला डायरेक्ट एंट्री. म्हणून लक्ष्मी म्हणले आलेत तुमचा आम्ही सन्मान करणार, पण पिंपळाच्या स्वरूपात उभा. म्हणून तीच लक्ष्मी स्वर्णमय असणारी, जगाला श्रीमंत करणारी पिंपळाच्या स्वरूपात उभी म्हणून जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. आणि शेवटचं कारण सांगतो. एक मला सोन्याचा कस काय, त्याचं शेवटचं उत्तर हाय सोन्याचा. तुला काय करायचं कर, आमचा सोन्याचाच आहे. विडल विडल दारा सोन्याचा पिंपळ आणि अंगात अंगी ऐसे बळ रेडवले. ताकद सामान ऐशा पुत्र मुखी बोल बने श्रुती. ऐशा पुत्र माझ्या पुत्र मुखी बोल बने श्रुती. आवाज ऐशा पुत्र मुखी बोल बने श्रुती. माझ्या पुत्र मुखी बोल बने श्रुती. चालविली बिनती वैसोनिया, चालविली बिनती वैसोनिया, चालविली बिनती वैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य नाही हा सामान्य महिमा संताचा. महिषापुत्र मुख आवाज देवा जरा मेन असं गेन ट्रबल द्या थोडा मशीन मधून. हे तर वाढवा मॉनिटर ह्या बॉक्सला. हॅलो वर जास्त असा एक मेन आवाज द्या असा थोडा. महिषापुत्र मुखी बोलवणे श्रुती, चालविली विनती वैसोनिया. अंगी आईशे बळ रेडा बोले. रेडा बोलला वेद नाही बाबा. पैठण मधला प्रसंग, पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबर आहे तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबर आहे म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबाई म्हणले ज्ञाना तुझ्या तोंडात पुढू पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तेव्हा पंडित झाला येडा. विठल रेडा वेद बोलले
गेल्यावर मग ती गेली बाकीची शेंडीवाली जाणीवाली म्हणली आपल्या पोते आणणार जरा करेक्शन करून घ्या, आपलं चुकतंय पण रेड ओरिजिनल बोलतोय विठ्ठल. धारा सोन्याचा पिंपळ आहे, अंगामध्ये रेड्याकडून वेद ओढून घेण्याचं सामर्थ्य आहे. रेडा वेद बोलत नसतो पण बोलवणारे जर ज्ञानोबरे असतील, रेड्याचा सोडा दगडाला ज्ञान होतंय. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. अरे रेडा तर सजीवाला पण दगडाला सुद्धा पाजर फुटतो. ही ज्ञानोबऱ्यांची ताकद आहे. विठ्ठल रेडा बोलवण्याची ताकद, दारा सोन्याचं पिंपळ. अरे ते ज्ञानोबा काय करू शकणार नाहीत. करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज. काही करू शकतात. करील ते काय. ज्ञानोबा यांच्या जीवनात काय अनेक चमत्कार आहे. एक सांगतो, रेडा वेद बोलला आणि भिंत चालली.
पाठीव मांडव भाजलं हे तर चमत्कार आहेत, पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. नाही बाबा, 725 वर्ष होऊन गेले, अजूनही घराघरात ज्ञानेश्वरी, गावागावात ज्ञानेश्वरीचे पारायण. ह्याच्यापेक्षा अजून चमत्कार काय असतो? एक परवा मला पुण्यात भेटलं, मला मी ज्ञानोबा आहे तुकोबा नाही मानत नाही. म्हणलं काय झालं? मी शिकलेलो आहे म्हणला, आणि मला 3 भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी. म्हणलं मूर्ख आहे काय तू, तुला 3 येतात, ज्ञानेश्वरीत किती माहिती का? 56. हॅलो, गीता अलंकार तुला 3 भाषा येतात, ज्ञानेश्वरी 56 नाहीत. एक मला कसं काय कळत नाही, तुला मराठीच नीट कळा ना, तुला 56 भाषा कळत असतात का? 56 भाषेचा केला शे गौरव, पवार नवे नाव उभारिले. काय करू शकणार नाही, करील ते काय नोहे महाराज. काही करू शकतात, पण पुढे नियम सांगतात, परी पाहे बीज शुद्धांगी. कृपा करतात ज्ञानोबर आहे, पण कोणावर नाही. 4 चरणापैकी 3.5 चरणामध्ये फक्त अधिकारच सांगितला, फक्त दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात फक्त नियम सांगितला. परी पाहे बीज शुद्धांगी, शुद्ध बीज असल तरच कृपा. विडल नियम महत्वाचा आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे फारच सुंदर आहे मायबाप, हायवे सुंदर आहे, पण बैलगाडीला एंट्री नाही ना. एक मला माझ्याकडे रिक्षा घेऊन लय हानत्यान तुला, 3 चाकी ट्रॅक्टर तसलं तिथं जमतच नाही. म्हणजे हायवे भारी, प्रगती होईल, वेळेत पोचताल, पण नियम आहे ना. तसं ज्ञानोबाकडे कृपा होईल, पण नियम आहे. परी पाहे बीज शुद्धांगी, शुद्ध बीज असेल तर ज्ञानोबा कृपा करतात. आणि म्हणून ज्ञानोबाकडे येत असताना, माऊली तुम्ही आमचे मायबाप आहात, आणि एक सांगा अजून काय माऊलीने आपल्यावर कृपा करायला पाहिजे. आळंदीला येण्याच्या अगोदर, माऊलींच्या सान्निध्यात येण्याच्या अगोदर कोण ओळखत होतं आपल्याला? हे सर्व गायक वादक, आमच्यासारखे कीर्तनकार. माऊलींनी एकदा ओटीत घेतला, आज महाराष्ट्राच्या बाहेर ह्या सगळ्या कीर्तनकारांची क्रांती. ही करील ते काय नो महाराज, फक्त म्हणा मी माऊली तुमचा आहे, आणि असं म्हणा की ज्ञानोबा आहे माझे आहेत. नाथ महाराज म्हणले ज्ञानोबा आहे माझे आहेत, आणि ते कृपाळू आहेत.
उदार आहेत आणि एवढे असून सुद्धा ते माझे आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञान मना ज्ञानोबा रे ना. मी तुमचा आणि तुम्ही माझे. कृपा केल्या शरण करील ते काय नो हे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी. राहिलेला 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी मोठ्या प्रमाणात भजन करायचं. विठोबा रखुमाई बार गुमान बार गुमान बार ओमकार महाराजांना शंख वाजवा. शंखाची गरजच नाही. मुखातून शंखाचा आवाज केला. 151 बळी रे माझे हे सगळे शेव ब्रह्मरस आवड. हाचा आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही. करील ते काय नो हे महाराज. परी पाहे बीज शुद्ध. काही करू शकतात पण बीज शुद्ध असेल तर काही करू शकतात. मग मोक्ष देतील काय? का नाही देणार? नाही म्हणले मोक्ष देण्याचं तर काम देवाचं आहे म्हणले. आम्ही आतापर्यंत सगळे शास्त्र वाचले की मोक्ष देव देतो. ज्ञानोबारे कस काय मोक्ष? अरे देव फक्त मोक्षच देतो. माझ्या ज्ञानोबाऱ्यांकडे मोक्षाची पंगत आहे. जायने घातली मुक्तीची गवांधी. मुक्तीची गवांधी घातली
बाब जयने कतली मुक्तीची गबांधी मुक्तीची गबांधी जयने कतली मुक्तीची गबांधी मुक्तीची गबांधी मिळविली मांदी वैनवाची मिळवली देवाकड फक्त मोक्ष आहे. ज्ञानोबा का डायरेक्ट पंगत आहे. यान बसा पंक्तीला आणि पंक्तीत भेद नसतो. देवाकडे बी मोक्ष मिळतं पण लय झटे घ्यावं लागतात. देवापेक्षा 50% काम इकडे लवकर आहे. देवाच्या द्वारे उपाक्षण बरी आणि इथं अर्धाक्षण घडता संताचे निम्याने फष्ट काम आहे संतकड. नुसता मोक्ष नाही पंगात घातले जयाने घातली मुक्तीची गवांनी मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरांच्या जीवनात सगळ्यात मोठं कार्य जर कोणतं असेल सगळे वैष्णव एकत्र केले मायबाप. जात पात धर्म भेद पण त्याचा विचार कधी केला नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन या रे लहान थोर याती भलती सगळं शेत आहे अधिकार कलियुगी उद्धार याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय सगळ्यांना सोबत घेऊन माझ्या ज्ञानोबाराने मोक्षाची पंगत घातली. पंगत कुठं घातली? हॅलो इको एकच टाळी झाली चंद्र भाग्य बाळवंती टाळी टाळी टाळ करी हा उडी मारा उडी उडी हा टाळी 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 माऊली ज्ञानोबा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. टाळी बसलेले कीर्तन करी पुढे पंगत आधी पंढरपूरला वाळवंटात घातली. माझा ज्ञानराज गोपाळ असेल ह्या वाटी सगळ्यांना एका छत्राखाली आणलं म्हणून ज्ञानदेव रचला बाया उभारिले देवालया. आणि म्हणून पंढरपूरला येणारे तर देवाला आवडतातच पण आळींदला येणारे त्याच्यापेक्षा जास्त. यात्रे अलंगापुराचे
वाजणारे जास्त आवडतात आळंदीला येणारे. म्हणून जे वारकरी आलेत ना ते देवाला सुद्धा प्रिय आहेत. आणि स्वतःपेक्षा ते भक्तच प्रिय. तेही प्राणपर्व ते आवडते मध्ये जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. आणि एवढा गोड कार्यक्रम आमच्या सोमनाथ महाराजांनी दोनकर माऊलींनी एकत्र त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पुणे परिसरातील महाराष्ट्रातून मंडळी अन्नदाते असतील देणगीदार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हे आमचं बालेराव महाराजांनी आळंदीत राहून सगळं पुन्हा परिसर पॅक करून टाकलाय माय बाप. हा त्यांनी शब्द टाकला की माणसं असा पदर करतात, महाराज तुम्ही बोला आम्ही कोणती बी सेवा घ्यायला तयार आहे. म्हणून एवढ्या पुण्यभूमीतून एवढा गोड कार्यक्रम करणं हे भजन पूजन कुठे होत नाही. सोमनाथ महाराज ही तुमच्यामुळं मायबाप तुमच्या दारात एवढा गोड कार्यक्रम तुम्ही केला. ही भजन पूजन कुठं होतं थाप भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन भजन आवाज आवाज भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन बसणारे म्हणते ह्यांचं काय चाललंय बाबा, हे का धावत येतं एकमेकावर. धावणं नाही भाऊ, याला लय घासावं लागती. जिंदगी गेली काय कायचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळले ते भात फुटलं पेट्या ओढू ओढू. चमके शिवबाची तलवार टाळी 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 वाजवा. तलवार चमके शिवबाची तलवार कशी होती तलवार. पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी. हॅलो धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलम करत्याच्या रक्ताने तिनाली. आवाज हो 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 चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची टाळी टाळी टाळ आवाज. तळपत्या बिजलीचा अवतार इको द्या इको उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्र प्रेमापार चमके शिवबाची तलवार. चमके हो तलवार होती आणि त्या तलवारीच्या जोर स्वराज्य निर्माण केलं.
आणि त्या स्वराज्यात सुरराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. विढाला हो, खरं सांगतो वारकरी सांबरला सध्या सोन्याचे दिवस चालू आहेत आणि संप्रदाय ज्येष्ठ मंडळीने टिकवला हे तर मान्यच करावं लागेल. पण तरुण पिढीनं संप्रदायाला सुद्धा एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. आज गायन क्षेत्र असेल, वादन क्षेत्र असेल, कीर्तन क्षेत्र असेल, आज बघा ना सगळे तरुण गँगच, गायक तरुण, वादक तरुण, आयोजक तरुण, महाराज तरुण, ऐकणारे बी तरुणच आहेत. हा, अरे तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. हे मला तरुण आणि ऐकायला सुद्धा सगळे आळंदीतले गल्लीतले गोळा झाले. ते आता तरुण मुलांना सुद्धा विनंती, ज्ञानोबाराय तुकोबारायांची कास धरा, उठ तरुणा जागा हो आणि वारकरी संप्रदायाचा धागा हो. विडल मेळविली ही काय अशी एक झाली असती का? पण माझ्या ज्ञानोबारायांनी मेजॉरिटीला किंमत आहे, एकट्याला कोण खात नाही. कमी असं संघटनाच पाहिजे. मायबाप संतांचा समूह माझ्या ज्ञानोबारायांनी निर्माण केला. सगळ्या संतांना सोबत घेऊन मिळविली मांदी वैष्णवांची. त्या काळात मीटिंग झाली, परत मीटिंग नाही. अजून मी ज्ञानोबारायांचं सरकार चालूच आहे आणि सध्या महाराष्ट्राच्या सरकारचं तर पूर्ण पटांगण झालं. कोणाचे कोणाला मिळच राहिला. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी तुकातुकी शाई फेकान तारा जाण ह्याचे आले आणि त्याचे गेले. हे उठला आणि हे बसला आणि हे फुटला आणि ह्याचा गट राहिला आणि तो नुसता धिंगाणाच चालू आहे. माय बाप सगळे अस्ताव्यस्त आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. 2 तास होऊन गेला एवढ्या उन्हातानात आपण इथं बसले, आपल्याला घर आठवलं नाही. या तर आनंद माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारातला आहे. विडवलं काही करू शकतात, पण ज्ञानोबारांवर फक्त प्रेम करा. माय बाप करील ते काय नो हे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी, शुद्ध बीज जर असेल. रेडा वेद बोलतो, दारात सोन्याचा पिंपळ, वैष्णवांची मांदेळी मिळवली, मुक्तीची पंगत घातली आणि एवढा अधिकार ज्या ज्ञानोबारांचा आहे त्यांच्या चरणावर मायबाप नतमस्तक व्हा. समाधान प्राप्त झाल्या शरणणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात समाधानी चित्ताची.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरे संग तुका म्हणे तेथे सुका काय येऊन हे समाधान चित्ताच्या आपल्या अंतकरणात चित्ताला ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये समाधान आता आळंदीमध्ये राहणारे सगळे गुरुबंधू मंडळी माणूस मंदिरात जावं बघा 10 मिनिटं बसा प्रसन्नच वाटते मायबाप रिलॅक्स म्हणजे एक वेगळंच चैतन्य मायबाप सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी या ज्ञानोबरांच्या दरबारात खऱ्या अर्थानं समाधान फक्त तेवढी श्रद्धा तेवढं प्रेम ज्ञानोबरांवर करा तुका म्हणे ते सुका काय होणे राहे समाधान चित्ताच्या करेले ते काय नो हे महाराज परी पाहि पिज शुद्धांगी असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. आज कीर्तन म्हणजे कीर्तन कमी पण हे सगळे महाराष्ट्रातील दिग्गज म्हणजे आज कीर्तन नाही ही सेवा आहे आणि हा आनंद घेऊन मग असेच आमचे बालेराव महाराज म्हणले मोकळं होऊन द्या सगळं गायन वादन कशाचंच नाही इकडे हा सुख सोळा स्वर्गीला नाही तर नुसतं बोलणं तिथं रोज चालूच आहे ना परंतु आज सगळ्या भजनात सुद्धा कीर्तनात अगदी सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित झाले गोड आनंद आला सुंदर